कुठे झाडं पडली, कुठे रस्ते तुंबले, तर कुठे दरड कोसळली. गेल्या 2 दिवसात झालेल्या पावसानं दाणादिन उडाली आहे. पावसामुळे अनेक भागात जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालंय. हवामान विभागाने पुण्यासाठी रेड अलर्ट जारी केला होता. त्यामुळे पुण्यातल्या बऱ्याच भागात मुसळधार पाऊस झाला. लोणावळा आणि घाटमाथ्यावरील भागात शाळाही बंद ठेवण्यात आल्या आहेत. याच पावसाचं रौद्र रूप दाखवणारे हे 10 दृश्य. मिसिंग लिंक. मुसळधार पाऊस आणि मिसिंग लिंक परिसरात झालेल्या पडझडीमुळे आणि दुसरीकडे एक्सप्रेसवेवर पाणी साचल्यामुळे परिस्थिती. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील वाहतूक काही काळ थांबवण्यात आली किंवा संथ गतीने सुरू आहे. मुंबई पुणे मार्गावर दरड कोसळल्यामुळे पुण्याहून मुंबईकडे जाणारी एसटी बस वाहतूक पुढील आदेशापर्यंत पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. रेल्वे मार्गावरही पाणी साचल्याने आणि घाट सेक्शनमध्ये दरडी कोसळल्यामुळे पुणे रेल्वे स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी व खोळंबा झालाय. मावळमध्येही पावसाचं रौद्र रूप. मावळ तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसाने रौद्र रूप धारण केलंय. त्यामुळे मावळ तालुक्यातील जुन्या पुणे मुंबई महामार्गावर त्याचप्रमाणे एक्सप्रेसवे हायवेवर मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय. पुणे मुंबई एक्सप्रेसवे हायवेवरील लोणावळ्याजवळ मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय. त्यामुळे अनेक गाड्या बंद पडल्याचं देखील पाहायला मिळतंय. पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर लोणावळ्याजवळ मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे मुंबई एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक काहीशी विस्कळीत झाली आहे. हिंजवडीत पवना नदीला पूर. हिंजवडीमध्ये IT हबजवळ असलेल्या जांबे गावाला पवना नदीच्या पुराचा फटका बसलाय. नदीच्या पाण्यानं गावठाणामध्ये अनेक घरांना पाण्याचा वेढा पडला. त्यामुळे लोक अडकली होती. अखेर NDRFच्या तुकडीला पाचारण करण्यात आलं. मग जवानांनी बोटीच्या मदतीनं नागरिकांना बाहेर काढलंय. 25 नागरिकांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. देवाच्या आळंदीला पुराचा फटका. संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी प्रस्थानासाठी आळंदी नगरी सज्ज झाली खरी, पण गेल्या 2 दिवसात झालेल्या अतिवृष्टीनं आळंदीला मोठा फटका बसला. इंद्रायणीच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे इंद्रायणी नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. या नदीला आलेल्या महापुराचा परिणाम आळंदीतील नदीलगतच्या घाटांवर झालाय. नदीवरील भक्त पुंडलिक मंदिर तसेच घाटाशेजारील काही दुकाने पाण्यात गेली आहेत. प्रमुख 4ही पुलांवर पाणी आल्यानं हे पूल नागरिकांसाठी बंद करण्यात आलेत. पिंपरी चिंचवड शहरातही पाणी. मान्सूनच्या पहिल्याच दमदार पावसानं पवना नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवडचं ग्रामदैवत असलेल्या मोरया गोसावी गणपती मंदिरात पाणी शिरलंय. त्यामुळे मंदिराचा जवळपास 90% भाग पाण्याखाली गेलाय. पवना धरणातून पाण्याचा विसर्ग वाढू शकतो. त्यामुळे परिसरात आणखीन भीषण परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मंदिर दर्शनासाठी बंद करण्यात आलंय. सिंहगड घाट परिसर पर्यटकांसाठी बंद. काल रात्रीपासून पुणे जिल्ह्यात पावसाने धुमाकूळ घातलाय. त्यामुळे नागरिक आणि पर्यटकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत सिंहगड घाट परिसरातील पर्यटकांचा प्रवेश 6 आणि 7 जुलै रोजी तात्पुरता बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. याबाबतची माहिती पुणे वनविभागाच्या उपवनसंरक्षकांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. वाकडेवाडीत झाड कोसळलं. पुण्यात सुरू असलेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर झाडपडीच्या घटना थांबण्याचं नाव घेत नाहीये. शहरातील वाकडेवाडी परिसरात आज मोठं झाड अचानक कोसळल्याने अनेक वाहनांचं नुकसान झालं. या घटनेमुळे परिसरात काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. कोसळलेल्या झाडामुळे एक 4चाकी कार, एक ऑटो रिक्षा तसेच काही दुचाकी अडकल्या होत्या. झाडाचा मोठा भाग वाहनांवर पडल्याने त्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. पुण्यातील 4 धरणांमध्ये पाणी साठ्यात वाढ. पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे खडकवासला धरण साखळीतील पाणी साठ्यात वाढ होत आहे. सोमवार 6 जुलै सकाळी 6 वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार 4ही धरणांमध्ये एकूण 6.93 TMC इतका पाणीसाठा झाला. गेल्या वर्षी याच दिवशी धरण साखळीत 18.35 TMC पाणीसाठा होता. खडकवासला धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पर्जन्यवृष्टी होत असून दुपारपर्यंत 32% क्षमतेने भरलं आहे. धरण क्षेत्रात पावसाचे प्रमाण पाहता व धरणात येणारा येवा पाहता येत्या 24 तासात धरण 80% अथवा त्याहून अधिक क्षमतेने भरण्याची शक्यता आहे. पर्जन्यमानाच्या परिस्थितीनुसार कधीही धरणाच्या सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग सुरू करण्याची दाट शक्यता आहे.